नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज सोमवार दिनांक 15 एप्रिल 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। ऐतिहासिक साताऱ्यात विराट शक्ती प्रदर्शन करत आमदार शशिकांत शिंदे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज। गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय, कार्यकर्त्यांची भव्य रॅली, दिग्गज नेते मंडळींची उपस्थिती, सिंग तुतारीचा निनाद आणि ढोल ताशांचा कडकडाट अशा जल्लोषात महाविकास आघाडीने सोमवारी ऐतिहासिक साताऱ्यात जोरदार शक्ती प्रदर्शन केले। महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भव्य शक्ती प्रदर्शन करत आपली ताकद दाखवून दिली। राष्ट्रवादी सुप्रीमो खासदार शरद पवार, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये आमदार शशिकांत शिंदे यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे दाखल केला। मी येतोय तुमचा आशीर्वाद घ्यायला, फक्त साथ तुमची हवी या टॅगलाईनचे पोस्टर संपूर्ण सातारा जिल्ह्यात झळकत असून सातारा शहरात देखील जागोजागी लक्ष वेधून घेत होते। गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी हजारो कार्यकर्त्यांची भव्य रॅली काढण्यात आली। सकाळी 10 वाजल्यापासून सातारा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची वाहने साताऱ्यात दाखल होत होती। शहराच्या प्रवेशद्वारावर ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी होत होती। रॅलीमध्ये एकदम जल्लोष होता। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खासदार शरद पवार यांच्यासह मान्यवरांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले। कोरेगाव तालुक्याला धोमडावा कालव्याचे पाणी मिळण्यास 1 आठवडा जाणार। जलसंपदा विभागामार्फत भोपेगाव येथे कालवा दुरुस्तीचे काम सुरू। धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीची माहिती। धोमडाव्या कालव्यातून रोटेशन सुरू झाल्यानंतर रविवारी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास भोपेगाव नजीक जलसेतूला अचानक गळती लागली होती। त्यामुळे कालव्यातील पाणी थांबवण्यात आले होते। ज्या ठिकाणी गळती होती तो परिसर आता सुकला असून जलसंपदा विभागाने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे। संपूर्ण काम पूर्ण होऊन रोटेशन सुरू करण्यास 1 आठवडा जाण्याची शक्यता आहे। त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी नियोजन करावे असे आवाहन धोमधरण पाणी बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष CR बर्गे यांनी केले आहे। सोमवारी सायंकाळी 6:30 वाजता या संदर्भात CR बर्गे यांनी पत्रकारांना माहिती दिली। ते म्हणाले की रविवारी आम्ही प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन जलसेतूला लागलेल्या गळतीची पाहणी केली होती। त्यानंतर सातबारा पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक व सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश शिंदे यांची सोमवारी दुपारी सातारच्या कृष्णनगरमध्ये असलेल्या सिंचन भवनातील कार्यालयात भेट घेतली व सविस्तर चर्चा केली। त्यांना यावेळी समितीच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले। येत्या आठवड्याभरात काम पूर्ण होऊन रोटेशन सुरू होईल असे कार्यकारी अभियंता योगेश शिंदे यांनी समितीला आश्वस्त केले असल्याचे त्यांनी सांगितले। जलसंपदा विभागाच्या नियोजनानुसार जलसेतूची गळती काढण्याचे काम हे 3 ते 4 दिवसात पूर्ण होणार आहे। काँक्रीटीकरण केल्यानंतर ते पूर्णपणे व्यवस्थित सेट होण्यासाठी 3 दिवसांचा कालावधी लागणार आहे। त्यानंतर टेस्टिंग होऊन रोटेशन सुरू करावे लागणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी पाण्याचे आत्तापासून नियोजन करावे असे आवाहन बर्गे यांनी केले आहे। बर्गे यांच्या समवेत समितीचे कार्याध्यक्ष रणजित फाळके, सुधाकर बर्गे, नेताजी भोसले यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते। शिरंबे परिसरात बिबट्याचा वावर आढळला। शेतकऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत हाती घेतली शोध मोहीम। बिबट्या मात्र हाती लागला नाही। ठसे आढळले। कोरेगाव तालुक्याच्या मध्यवर्ती भागात शिरंबे येथे रविवारी रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास बिबट्याचा वावर आढळला। कुत्री जास्त प्रमाणात भुंकत असल्याने शेतकऱ्यांनी घराबाहेर येऊन पाहिले असता त्याला बिबट्या आढळून आला। त्याने परिसरात तातडीने माहिती दिली। युवकांनी बॅटरी घेऊन उजेडात शोध मोहीम हाती घेतली, मात्र पहाटे 4 वाजेपर्यंत बिबट्या आढळला नाही। या बिबट्याने कनेरखेड परिसराकडे धूम ठोकली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले। कोरेगाव तालुक्यात ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे। कारखाने आता बंद झाले असून ऊसाचे तोडणी मोठ्या प्रमाणावर झाली असल्याने शेती आता रिकामी झाली आहे। त्यामुळे बिबट्याला थांबण्यास ठिकाणा राहिला नाही। रविवारी रात्री 12:30च्या सुमारास गोडसेवाडी शिवारातून शिरंबे शिवाराकडे बिबट्या आढळला असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले। त्यांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी बिबट्याला पाहिले आहे। त्याने तातडीने अन्य शेतकऱ्यांना माहिती दिली। रात्री उशिरापर्यंत बिबट्याची शोध मोहीम सुरू होती। मोठ्या प्रमाणावर कुत्री भुंकत असणाऱ्या परिसरातील निगडी व दुगी गावापर्यंत शेतकऱ्यांनी शोध मोहीम हाती घेतली। एकूणच बिबट्याने कनेरखेडच्या दिशेने धूम ठोकली असल्याचे समजते। शिरंबे गावात बिबट्याचे ठसे आढळले आहेत। वन विभागाला ठशांचे फोटो पाठवण्यात आले आहेत। त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हे जंगली जनावरांचे ठसे असू शकतात, मात्र बिबट्याचे वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले। वन विभागाची टीम त्या परिसरात पाहणी करत असल्याचे त्यांनी सांगितले। एकूणच शेतकऱ्यांनी आता खबरदारी घ्यावी। रात्रीच्या वेळी शेतात जाताना काठी व बॅटरी हातात घेऊन जावी असे आवाहन वन विभागामार्फत करण्यात आले आहे।
सिद्धार्थनगर येथे मतदान जनजागृती जास्तीत जास्त मतदानासाठी प्रशासनाचा प्रयत्न. कोरेगाव तालुक्यातील सिद्धार्थनगर येथे मतदान जनजागृती कार्यक्रम उत्साहात झाला. 50% पेक्षा कमी मतदान असणाऱ्या मतदान केंद्रांवर जनजागृतीसाठी विशेष भर दिला जात आहे. त्या अंतर्गत सोमवारी सकाळी 9 वाजता हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. नागरिकांसह चिमुकल्यांनी मतदान जनजागृती विषयक घोषणा देत या उपक्रमात सहभाग घेतला. पंचायत समितीच्या कृषी अधिकारी हेमांगी शेडगे, पर्यवेक्षिका उर्मिला साळुंखे, ग्रामसेवक विनोद बनकर, मतदान जनजागृती पथक प्रमुख यशेंद्र क्षीरसागर आदी अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते. श्रीमती शेडगे म्हणाल्या, मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी सर्वांनी एकत्रित येणे व मतदान करणे गरजेचे आहे. 100% मतदान हे आपले ध्येय आहे. जर आपल्याला सर्व सोयी सुविधा हव्या असतील आणि आपल्याला आदर्श लोकशाही निर्माण करायची असेल तर तात्विक बळ देण्यासाठी 100% मतदान करणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मतदान करावे. जनजागृतीमध्ये सुशिक्षित नागरिकांनी सहभाग घ्यावा. भारताची समृद्धी, संस्कृतीचे जतन तसेच विकास यासाठी मतदान 100% व्हायला हवे. यावेळी मतदान जनजागृती करणारे विविध पोस्टर्स तयार करण्यात आले होते. हे पोस्टर्स विद्यार्थ्यांनी हाती घेऊन रॅली काढली आणि मतदान जनजागृतीच्या नागरिकांसह चिमुकल्यांनी देखील घोषणा दिल्या. नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मतदान जनजागृती शपथ यावेळी सर्वांनी घेतली. यशेंद्र क्षीरसागर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की मतदान हा आपला महत्त्वाचा अधिकार आहे, तसेच ते राष्ट्रीय कर्तव्य आहे. हे कर्तव्य सर्वांनी बजावावे. उर्मिला साळुंखे यांनी आभार मानले.